समाज होता, लेवा पाटील म्हणतात, बरोबर ना? आहे ना इकडे लेवा पाटील. हा, पण इकडे सर्व्हिसला होता सटाण्यामध्ये. तुम्हाला त्यांच्या घरी माझं जाणं झालं. त्या माणसाला पगार ₹1,00,000 असं, कारण तो त्या शाळेवरती शिक्षक झेडपीला प्रिन्सिपल होता. त्याचं नसेल, मी म्हणतो 50,000 असेल. घर सगळं काय होतं, पण त्या माणसाला दारू प्यायची आदत लागली होती. प्रचंड दारू प्यायचा, प्रचंड दारू प्यायचा, प्रचंड दारू प्यायचा, प्रचंड सर दारू प्यायचा. तो दारू पिल्याशिवाय त्याचं कधीच जीवन गेलं नाही. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष या जगातील सगळे बाबा लोक त्यांनी संपून टाकले. म्हणजे मारले नाही बरं, सगळे दर्शन करून आला. आणि मग मात्र शेवटी एक आनंदा ठाकरे नावाची व्यक्ती भेटली. त्यांनी सांगितलं, अरे चल नाणीजला, नरेंद्रचार्यजी महाराज दारू सोडवत आहे. आता म्हटलं सगळे बाबा संपले, नवीन महाराज कोण आले? आणि हे माणसं निघाले, बायकोला घेतलं, आनंद ठाकरे हे सगळे निघाले आणि गेले नाणीजला. रत्नागिरी नावाच्या त्या नाणीज गावामध्ये गेले, बसले. बसल्यानंतर स्वामीजींनी माईक घेतला. जादू नाही, टोना नाही, काय नाही, काय नाही, फक्त माईक मध्ये उपदेश. सर काय केलं माहितीये? एकच सांगितलं, बाबा तुम्ही सर आहे ना? हो. तुम्हाला किती मुलं आहे? 2 मुलं आहे, मुलगा मुलगी. मग एक सांगा मला, तुम्ही दारू पितात? हो पितो. पेत आहे? हो प्यायची. सोडायची नाही का? नाही सोडायची. म्हटलं नाही सोडायची. मग मला एक प्रश्न उत्तर द्या, तुमचा मुलगा जर तुमची बाटली हिसळून प्याला तर तुम्ही काय कराल? तो म्हटला, असं कसं बोलतात? मग जाऊ द्या, मुलगा नाही पियत ठीक आहे, पण तुम्हाला जावायचा तुमच्यापेक्षा बेवडा भेटला तर तुम्ही काय कराल? उपदेश केला. याच्या तळपायाच्यात मस्तकाला गेली, सगळं काय विसरलं. म्हणलं अरे हे तर मी विसरला होतो. माझ्या घरी माझ्या दारूमुळे माझा जावाई दारोडा येणार आहे, मुलगा दारोडा येणार आहे. बदलायला हवंय. मनाने निर्णय घेतला, मनाने ठरवलं बदलायचं, पण बदलण्यासाठी काहीतरी ताकद पाहिजे ना. मग एक प्रतिमा घेतली, घरी पाठवलं. आनंद ठाकरेंना सांगितलं, दररोज 10 मिनिटं भक्ती करायला सांग. हे लोक करतात ना, तुम्ही भक्ती प्रतिमेसमोर भक्ती करायची, अगरबत्ती लावायची, काहीच नाही. एक का तुम्ही कार्तिक स्वामी, कार्तिक स्वामी, कार्तिक स्वामी, कार्तिक स्वामी एवढंच माना आणि ते ग्रंथ वाचा. परिणाम, आज तो शिक्षक, त्याच्या घरी मी मुक्कामी राहतो, येतो जातो. त्या घरामध्ये त्यांनी स्वतःच घर तर बदलवलं, पण त्याच्याबरोबर 4 त्याची सारखेच मित्र, त्यांचे जीवन बदलवलं. आणि निम्म्या रात्री फोन केला तर एकच म्हणतंय, महाराज मला देव भेटला वा. काय भेटला? शिक्षकाने काय विश्वास ठेवला? याच्यात काय आहे का? रॉकेट सायन्स आहे काही?